अरे या दुःखी जीवांना किती अमाप दुःख देतोय रे. अरे काय अपराध केलाय रे मी तुझा, काय अपराध केला. अरे म्हणून म्हणून असा या अरे का असा खेळ मांडला समजा गरीबा. परमेश्वरा बाळाला भूक लागली असेल का, त्याला त्याला दूध तरी पाजायचं होतं. अगं दूध पाजायचे सोडून तू का रडतेस निर्मला, अशी का रडतेस निर्मला, काय झालं ग. धनी धनी माझ्या पोटात कित्येक दिवस झाले अन्नाचा कण सुद्धा नाही हो. धनी माझ्या बाळाला दूध कुठून पाजणार हो? हे परमेश्वरा, काय काय रे तुझा न्याय. अरे या प्रभुदाची नाही तर या माझ्या विजयीची तरी दया येऊ दे ना तुला. अरे या फाटक्या संसारासाठी, वीजभर फुटासाठी, माझ्या विजयसाठी या रेल्वे स्टेशनवर हमाली करतोय. माझी जीवन साथी निर्मला मुकेने कशी व्याकुळ झाली. माझ्या विजयला दूध नाही रे, आणि तरी निगूटपणे तू उघड्या डोळ्यांनी बघतोय. अरे अरे तू देव आहेस की दगड आहेस. नाही साहेब, अहो काय लागायचं बाकी राहिलं या गरिबांना. अहो आणि लागलंय तरी या गरिबाचं वाली कोण आहे हो साहेब. बरं काका, तुमचे पैसे किती झाले हो? तुमचा पोटी हरपले देहभान कसे करपले जीवन, हरपले देहभान कसे ते करपले जीवन. नाही राहिले कुणीच कुणाचे विसरले माणूसपण, नाही राहिले कुणीच कुणाचे विसरले
माणूस पण दिली रे हाक मायेचा शोक दिली रे हाक मायेचा शोक दुरावली आपलीच लोक बाळ हे बाळ बाळ कुणाच बाळ बाळ हे बाळ बाळ कुणाच हे बाळ हरपले देव भान कसे ते करपले जीवन हरपले देव भान कसे ते करपले जीवन नाही कुणी कुणाचे विसरले माणूस पण नाही राहिले कुणीच कुणाचे विसरले माणूस पण दिली रे हाक मायेचा शोक दुरावली आपलीच लोक बाळ हे बाळ बाळ कुणाचं हे बाळ बाळ हे बाळ बाळ कुणाचं हे बाळ बाड पडलं हो बाड तिथं पडलंय नाही तर कुठं आहे अहो, कुठं आहे? हेच आहे. हे माझं बाळ, माझा छकुला, माझा विजय. हे बाळा, उठ ना रे बाळा. मी तुझी आई. अगं हे निर्मला. बघा तुझे बाबा. अहो, बघा ना. अगं निर्मला ते आपला आपलं विजय. बाळ नाही ग आपला विजय आहे. निर्मला ते आपलं बाळ नाही मग आपलं बाळ पाळण्यात आहे ग नाही, माझा हाच विजय आहे. अगं. बाळा विजय, मी तुझी आई. निर्मला बडा विजय, हे बघा तुझे बाबा. माझा छकुला, माझा विजय. निर्मला तू भानावर ये ग भानावर ला 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 ला. निर्मला तू शुद्धीवर ये अगं हा आपला बाळ नाही आपला विजय पाळण्यात आहे ग निर्मला ते त्याला इकडे अगं तिथेच नेऊन ठेवतो त्याला आई, हा माझा बाळ आहे. माझा अगं निर्मला ते इकडे वेड्यासारखी करू नकोस निर्मला अगं ते ग, ते आपलं नाही आहे बाळ. अरे प्रभू भाऊ हे बाळ कुणाचं आहे? अरे हे बाळ कुणाचं आहे आणि बहिणी सुद्धा रडत आहे आणि बहिणी सुद्धा रडत आहे अरे बघ प्रभू बघ प्रेमानंद भाऊ अरे रस्त्यावरच्या बाळाला आपलं विजय समजून अरे ती वेडी सारखी रडते बघ अरे तू तरी समजाव वहिनीला बहीण जरा भानावर या तुम्ही हा बघा तुमचा विजय बहिणी कोण? प्रेमानंद भाऊजी. होय मी पण मला असं का होत आहे हो भाऊजी? हे बघा बहिणी तुमच्या मायेच्या ममतेनं तुम्हाला असं भात झाल्यासारखं वाटतंय या बाळाला विजय समजून तुम्ही
भाऊजी, कुणाच असेल हो हे बाळ आणि असं रस्त्यावर का टाकून दिलं असेल त्याला? त्याची निर्दयी बाप माय. अहो माझ्यातील माहेची ममताच या बाळाला दूर सारण्यास कदापिच तयार नाही हो. त्यापेक्षा यालाही आपलंच बाळ समजून याचा स्वीकार केला तर बरं होईल हो. हे निर्मला, अगं हे काय बोलतेस तू? अहो याचे निर्दयी बाप माय याला रस्त्यावर टाकून दिले म्हणून आपणही काय याला रस्त्यावर टाकून द्यायचं का? नाही हो नाही. मी तुमच्या पाया पडते. मी तुमच्या समोर भिकेची पदर पसरवते हो, पण निर्मला शांत हो. अगं तुझ्या अट्टहासा पायी मी हतबल झालोय ग. ठीक आहे, आजपासून याही बाळाला आपलंच बाळ समजून याचं पालन पोषण करायचं. अगं खूप शिकवायचं याला. परिस्थिती काय? माहित आहे मला माझी परिस्थिती हालाकीची आहे म्हणून. पण माझ्या या दोन्ही बाळांसाठी मी जन्मभर या रेल्वे स्टेशनवर हमाली करीन, हाडाची काढ करीन, पण यांना कशाचीच उणीव भासू देणार नाही. अरे तू माणूस नाही तर देव आहेस रे देव. अरे एका रस्त्यावरच्या अनाथ पोराला तू आपल्या झोडीत घेणारा तू परमेश्वर आहेस. तू परमेश्वर आहेस प्रभू भाऊ. पण प्रेमानं मला या क्षणी तुझ्याकडून एक वचन हवं. मला तुझ्याकडून या क्षणी एक वचन होय. वचन? अरे कसलं वचन? सांगतो, पण पहिले मला वचन दे. ठीक आहे, दिलं वचन तुला. सांग प्रभू. या बाळाचं गुपित याला मोठेपणी करता कामा नये. आणि असं झालंच फार उपकार होतील प्रेमाला. स्थिर झालाय. येतोय प्रेमाला. हो ठीक आहे, निघा. हे परमेश्वरा, अरे धन्य आहेस तू, धन्य आहेस. अरे अत्यंत बिकट परिस्थितीने ग्रासलेल्या या प्रभुदासवर या अनाथ पोराची जबाबदारी सोपविलीस. त्यांचा अंत पाहतोस काय तू? पण परमेश्वरा, माझी विनंती आहे तुला, माझी विनंती आहे. माझ्या प्रभुदास भाऊचा संसार सुखी ठेव परमेश्वरा, सुखी ठेव. अरे आता 10 वाजायला आले आणि अजून याचा पत्ता नाहीये. म्हणजे हा येईलच एवढ्या. बघतेच त्याला. सपना नाव आहे. सपना नाव आहे. सपना. प्रसिद्ध कॉलेजच्या प्रसिद्ध संस्थापक श्री माननीय प्रतापराव राणे यांची एकुलती एक कन्या सपना. सपना म्हणतात मला. प्रतीक, अरे तुला माझ्या पप्पाच्याच कॉलेजमध्ये नोकरी मिळाली ना, म्हणून तू स्वतःला मोठा हिरो समजतोस. अरे प्रतीक, मी तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम केलं रे, पण तू माझ्या प्रेमाला नाकारलास. अरे पूर्ण कॉलेज समोर आणि अख्ख्या कॉलेजच्या मुलांसमोर तू माझ्या थोबाडीत मारली. पण याद राख, अरे एक ना एक दिवस माझ्या प्रेमाचा स्वीकार तुला करावाच लागेल. आणि एकदा का तसं झालं, मग बघ मी माझ्या अपमानाचा बदला कशी घेते. तुझ्या जिंदगीचा कसा
त्यांना. अरे थांब. हे बघ सपना, माझी वाट सोड, जाऊ दे मला. का रे? अरे तू इतका रागावतोस का? बोल, कशाचा राग आला तुला? अगं मला तुझ्यासारख्या फालतू मुलीशी मुळीच बोलत बसायची सवय नाही आहे, समजलं का? काय? अरे का बोलतो असा? अरे प्रतीक, अरे मी प्रेम करते रे तुझ्यावर, आणि खूप जीवापाड प्रेम करते बघ. अगं हा तुझा भ्रम आहे, पण तसं मात्र मुळीच होणार नाही, हे लक्षात ठेव तू. अरे पण का? अरे काय कमी आहे रे माझ्या? सांग. अगं कमी तुझ्यात नाही, कमी तर फक्त माझ्यात आहे, माझ्यात. म्हणजे मी समजले नाही. अगं तू एका नामांकित कॉलेजच्या संस्थापकाची मुलगी, आणि मी परिस्थितीने ग्रासलेला एका गरीबाचा मुलगा. तसं काय होणार का आपलं मिलन? अगं माझ्या आई बापांनी अपार कष्ट करून मला लहानाचं मोठं केलं, मला शिकवलं. त्यांच्या या परिश्रमाला कदापि मी तळा जाऊ देणार नाही. नाही रे प्रतीक. अरे प्रेमात गरीब श्रीमंत लहान मोठा असं काही नसते बघ. प्रेम फक्त प्रेम, आणि ते निर्मळ करायचं असते, ते निस्वार्थी करायचं असते बघ. अगं समजून का घेत नाही? अगं जीव घेण्या इतके दुःखाचे चटके सोसतोय का आम्ही? अगं माझ्या एवढ्याशा पगारात माझा कुटुंब चालणं असं झालंय ग. त्यात तू एका ऐशो आरामामध्ये जगणारी मुलगी, तुझे शौक कुठून पूर्ण करू ग मी? का समजून घेत नाही ना तुम्हाला? प्लीज सपना, प्लीज हा नाच सोडून देतो. नाही प्रतीक, अरे मी वचन देते. अरे तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुझ्या आई वडिलांचे मी करेन. मी शेवटपर्यंत तुझी साथ देईल बघ. खरंच खरंच सपना असं करशील तू? नक्की मनापासून. प्रतीक एक बोलू? आय लव्ह यू. अरे या उत्तराची मी खूप दिवसापासून वाट बघत होती बघ. अगं सपना, तुला खरं सांगू? काय रे? अगं तुला कॉलेजात पहिल्यांदा मी जेव्हा बघितलं ना, तेव्हा माझंही मन तुझ्यावर आलं होतं. खरंच? हा, पण काय करणार? अगं मी शेवटी एक गरीब सापडलो ना, त्याच्यामुळे मी बोलू शकलो नाही का? काय? ये अशी जवळ ये. अगं ए वेळे, अगं ये ना प्रिये. माझ्या मनात ये ना, हृदयात ये ना.
हृदयात येना माझ्या मनात येना हृदयात येना माझ्या मनात येना हृदयात तुझ्या दिवसा ढवळ्यात बरा काम आहे बरोबर आहे ना बहुत चिक्की आहे तुम्हाला म्हणून असे चिपकता मस्त बरोबर आहे त्या मायले ज्या मायले मजाक नाही भाऊ पाहलो पण एवढे चिपकताना कधीच नाही पाहलो बरोबर आहे हा म्हणजे गोंचा डबा हो या गोंची शिशी हो म्हणूनच ते एवढ्याने चिपकते अरे दाम्या मस्करी बंद कर रे आणि अगोदर मला सांग तू हे बॅग घेऊन एवढ्या घाईनं कुठं निघाला तुमचाच पाहायला आलो तो जांगड गुठ्ठा बरं ते जाऊ दे पण मी काय म्हणतो काय म्हणणार आता एवढा कडक माल कसा पटवला अबे तुला का करायचा अबे हे तर सपना हवे बरं परत्या मी का म्हणतो का बे मले नाही म्हणली ना तुले कशी हो म्हणली काय करायचं मित्रा हे बघा दामू भाऊ जरा सभ्यतेने बोला अजी भाऊ नको म्हणा भाऊ नको म्हणा त्याच्यासोबत जी लावा म्हणा बरं बरं ठीक आहे भाऊजी काहूनजी खूप घाई झाली आहे तुम्हाला हे बघ दाम्या अरे थट्टा बंद कर आणि अगोदर मला सांग तू कुठून निघालास रे एवढ्या घाईनं चाललो MBBS डॉक्टरची ट्रेनिंग कराले तुझा मित्र आता डॉक्टर होते डॉक्टर हो कशाची ट्रेनिंग रे अबे MBBS डॉक्टर होणार आहो. अरे वा बरं वहिनीजी चालू द्या मग तुमचा येतो मी पण असा थोडा बघत जा इकडे तिकडे कुठेही चालू नका होऊन जाऊ परत थोडसा बघत वगैरे जा इकडे तिकडे लोक बिक राहतात नाही का पाहून जा बरं येतो जी वहिनी ट्रेनिंगला उशीर होते तुम्ही अरे प्रतीक चल ना आपल्याला पण उशीर होता आपल्याला पण निघायला हवं होय ग चल मला पण जायचं आहे चल गेली साली सपना गेली सपना प्रतापराव राणे माझ्या सख्या मामाची लाडाची एकुलती एक पोर म्हणजे माझी खास मेहुणी अगं ए सपना किती जीव लावतो मी तुझ्यावर तुला कळत कसे नाही स्वतःच्या मेहुण्याला सोडून तू त्या परक्यावर अरे हात नाही हे मी सहन करणार नाही
हे मी कदापि होऊ देणार नाही. सज्जनांच्या दुनियेत बदमाशीचे अनेक विक्रम मोडून उदयास आली एक भयंकर विकृत आला. या पापी आत्म्यालाच म्हणतात विक्रम. विक्रम साळुंखे. विक्रम साळुंखे म्हणतात मला. विक्रम साळुंखे. अगं नात्याने मी तुझा खास मेहुणा. नात्याने मी तुझा खास मेहुणा. स्वतःच्या मेहुण्याला लाथारून तू त्या परक्याच्या प्रेमात. हे बघून माझा आत्मा किती तळमळतो. माझ्या हृदयावर घाव घालून रक्तबंबार केले. सोडणार नाही मी तुला. कोई बात नहीं, कोई बात नहीं जो तू मेरे साथ नहीं. किस्मत रूठी है हमसे, काबू में हालात नहीं. मत गुमान कर, मत गुमान कर अपने प्यार पर है सपना. मेरे खौफ से बच पाओगी, ये तेरी औकात नहीं. तेरे गुरूर को ऐसे तोड़ेंगे, तेरे गुरूर को इस कदर तोड़ेंगे कि देखने वाले भी हाथ जोड़ेंगे. विक्रम साळवे म्हणतात मला. विक्रम. निर्मला, झाली का प्रतीकची तयारी? होय, झाली तर असेल ना. येईलच तो आता इतक्या. हे बघा, आलाच प्रतीक. प्रतीक बेटा, आलास का तू? हे काय आहे? हे काय आहे? अगं मी आता लहान राहिलो का? अरे बाळा, तू आमच्यासाठी किती जरी मोठा असलास तरी आई बाबासाठी आपला मूल लहानच असतो रे बाळा. म्हणून मी तुला सांगते की जरा जपून जायचं. बरं आहे बाबा. पण बाबा, एक विचारू का तुम्हाला? अरे विचार ना. अरे विचार, काय विचारायचं ते. बाबा, बाबा माझ्या डोनेशनसाठी लागणारे 1 लाख रुपये कुठून आणलेत बाबा तुम्ही? अरे, हे बघ बेटा, अरे त्याबद्दल तू चिंता करायची नाही. अरे अजून हा तुझा बाप जिवंत आहे. 12ची गाडी आहे. तू निघ लवकर. होय बाबा. आई, आई. अंधारल्या दाहिनी दिशा हो जीवन हे बघताना सांगू जीवन हे बघताना
निर्मला, अगं हा परमेश्वर आमच्या सारख्या दारिद्र्य माणसाची परीक्षा का घेतोय ग? आपला एकुलता एक विजय सदा न कदा त्या गुंडांच्या साथीने राहून दारूच्या नशेत असतो. अगं दारूच्या नशेत सुनबाईचा छळ करतोय. आणि हा आपला पोरगा नसूनही आपलं नाव लौकिक करतोय. शिक्षण घेऊन मास्तर झालाय. हा तो बिन पगारी आहे. पण आज तो डोनेशनचे 1 लाख रुपये घेऊन गेला. भरले की बस आपली परिस्थिती सुधारेल. बरोबर ना निर्मला? मग आपली गरिबी दूर होईल ग. होय ना निर्मला? पण काय हो, प्रतीकनं विचारलं पण तुम्ही सांगितलं नाही त्याला. पण मला तरी पण सांगा ना, प्रतीकला दिलेले 1 लाख रुपये ते आले कुठून? त्याचं काय झालं? अगं पैशासाठी मी गावात हिरमोड झालो. आणि शेवटी माझा मित्र प्रेमानंद आहे ना, त्यांनीच दिलंय ग मला पैसे. किती देव माणूस आहे ग तो प्रेमानंद. बरं निर्मला, सुनबाई डॉक्टरकडे गेली, तोपर्यंत स्वयंपाकाचं बघ. वा प्रभू भाऊ वा. अरे तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे मला. अरे तू एवढा खोटारडा असशील असं वाटत नव्हतं मला. अरे सत्य लपवून तू वहिनीशी अरे खोटं बोललास. अरे मी पैसे तुला दिला नसता नाही, तू मला देव बनवलास. अरे पण का प्रभाव, तू का असं केलंस? अरे का तू सत्य लपवलास तू वहिनीपासून? नाही आता जाऊन मी वहिनीला गाठतो. प्रेमानं, अरे असं काही करू नकोस. अरे माझी निर्मला फार दुःखी होईल रे. अरे मग का आपल्या शरीराची विक्री केलास तू? अरे का स्वतःच्या जीवाशी खेळतोस तू? अरे प्रभू, तो स्वतःची किडनी विकलास. नाही आता जाऊन गाठतो मी प्रत्येकला आणि सर्व सांगतो तुझ्याबद्दल हकीकत. का करशील म्हणतो? त्याला 500 रुपये हरलो तरी अजूनही मागते. अबे देईल ना. अबे मी नाही देईल तर माझा बाप देईल. हो ना बाबा? अरे विजय, अरे कसला जुगार खेळतोयस तू? अरे आम्ही तुमच्यासाठी राबतोय आणि तुम्ही दारू जुगारात चक्क पैसे हरता. आणि आज तर घरात येऊन दारू पितायस रे. हो तर मी पेऊनच आलो आणि तुझ्या समोर पे. का करशील तू? का करशील म्हणतो तू? अरे विजय ऐक रे माझं. अरे तुला कळत कसं नाही रे? अरे विजय, तू काही दिवसात बाप होणार आहेस. आता तरी हे दारू सोड रे. अरे हट. मले दारू सोड म्हणते. दारू मी पेतो ना, मले दारू सोड म्हणते. एवढी हिम्मत. एवढी गेली तू. विजय
दे, तिची आज का नाही तुलाच करतो. ए तिथे तिथं असता सांग, कुठं गेली होतीस ते सांग. डॉक्टरकडे गेली होती. अरे काय करतोय तू विजय? अरे ते मला न सांगता झाली हरामी. अरे विजय सोड रे, सोड सुनबाईला. अरे काय झाल्या हट बाजूले, आमच्या घरगुती झगड्यात पडायचा नाही. ही माझी बायको आहे. ए विजय, स्वतःच्या जन्मदात्या बापावर हात उचलतोस, तुला हा बाप, हा बाबो, हा तर या घरचा शनी चक्र हो, शनी चक्र. याच्यामुळे तर हे चालीत चालली न, मला न विचारता बाहेर गेली. अरे विजय, तू हैवान आहेस की फोन आहेस रे? अरे तुला समजत कसं नाही? हो हो, तर मी हैवानच आव नका, हैवानच आव. पाय बा, तू आमच्या घरगुती झगड्यात पडायचा नाही ना. माझा भेजा खराब झाला, मी मोठा हरामी माणूस आहे. ए किती दे पैसे दे. आणि का करायला गेली होतीस बा? अहो, मी तपासणी करिता गेली होती. मला 3रा महिना लागलाय. हो, तुम्ही बाप होणार आहात. आता खड्ड्या टाकणं वाटत. आवाज करायचा नाही. पाय बा, मी चांगला तेव्हा चांगला ना, एकदा का माझी सडकली बिडकली ना, मग पुरा चुराटा मधून जातो. ती काच आहे. ए किती दे पैसे दे. अहो, कुठून देऊ मी तुम्हाला पैसे? घरात असलेले सर्व पैसे तुम्ही दारू जुगारासाठी उडवता आणि परत मलाच म्हणता की पैसे दे. अहो, कुठून देऊ मी तुम्हाला पैसे? हो, मले फालतूचा शहाणपण सांगू नको. दे पैसे दे. नाही नाही आहेत माझ्याकडे पैसे. ए तू तरी दे ना व. पोरा विजय, असा अट्टपणा करू नकोस रे. दारू पायी तुझं जीवन उद्ध्वस्त होईन रे बाळा. तू हे दारूचं व्यसन सोडून दे रे. ए पोरा विजय, तुझ्या पोटच्या बाळाचा तरी विचार कर रे. अरे तुमच्याच हितासाठी हे सगळं करतोय रे आम्ही. तुझ्या प्रतीक दादाच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये आताच दिलं रे. मग आता कुठून आणायचे आणखी पुन्हा पैसे? तर बरोबर आहे ना गा, तो तुमचा सक्का पोरगा हो, मी एक रोडवरचा आणलेला अनाथ पोरगा. वाह पुरा वाह. अरे किती भेदक शब्दांचा मारा करतोयस रे. गाडीत कसं रक्त बंबाळ होतंय. बघितलंच निर्मला? अगं, आपण केलेल्या कर्तव्याची काय काय फळं देत आहे ते मुलं. अहो, शांत व्हा तुम्ही. समजवते मी त्या विजयला. विजय, अरे माझं ऐक ना रे बाळा, माझ्या सोन्या. अरे सोडून दे रे हे दारूचं व्यसन. पाहे
त्या तुमच्या रोजचा महाभारत ऐकून ऐकून पुरा पागल झालो मी. दे पैसे दे. अहो का असे तुम्ही हट्टे करता? आता तर तुम्ही पिऊनच आहात ना. मी तुमच्या पाया पडते हो, पण तुम्ही दारू पिऊ नका हो. म्हणजे तुम्ही मला पैसे देणार नाही? ठीक आहे, आता घरात जातो ना पुरेचे पुरे तांदूळ विकून दारू पितो. अरे असं 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 नको करूस रे. अरे घरातले अन्न जर तू विकलास तर आम्ही खायचं काय रे? तसं पोट भरायचं आमचं. आता झोपाले का उपाशी? मले का सांगता? नाही तर कोणीतरी तड्यात बुडीत जाऊन मारा. आता शेवटचा सांगतो, तुम्ही मला पैसे देता का नाही? हो पण का? आता पिऊनच आहात ना. कशाला हवे तुम्हाला पैसे? आता माझ्या मूर्तीवर शिब न्यायासाठी. नाही विजय नाही. अरे असे अपशब्द बोलू नकोस रे. अरे अरे तूच तर आमच्या जीवनाचा आधार आहेस रे. विजय, असं असं काही करू नकोस रे. पाहे बा बरापणानं बाजूने हो. थांब पोरा थांब. अरे तांदूळ नका नेऊ रे. बाबा अगं काय लागायचं बाकी उरलंय ग. जीवनभर या दोन्ही पोरांसाठी असंख्य वेदना सहन केल्या ग. कितीतरी हाल अपेष्टा सहन केलाय ग. या दोन्ही पोरांना कसली उणीव वाचू दिली नाही ग. कितीतरी दुःखाचे डोंगर झेलले ग मी. आणि तोच पोरगा आज आमच्या जीवावर उठलाय. थोडी गीता मला माफ कर ग. मला माफ अरे काय करतोस रे? काकीत जाऊ ना. हे झुंज जगण्याची आशा. हे झुंज जगण्याची आशा. परिकार पडती या पदरी निराशा. परिकार पडती या पदरी निराशा. आखे खेळाचा जीवनाचा. आबा थोपवी नाही जे दिवसभर इथं रास न रात्रभर इथं रास बेटा. अबा तर सुटल ना म्हणतो तर माझा. सुटला तर सुटू दे ना. बापरे का होते? अगं तर का बेसरम आहेस का तू? त्या मायले थांबायचं तर तुला तर दाखवलाच पाहिजे नाही का? कुठे गेलीस खाली?
कुठे गेली? च्या मायले साला खरीच मोठा सपन पडला करा गा बापा. च्या मायले खरी गा. आहा काय एक नंबर माल होता गा भाऊ. मजाक नाही, साला असा माल होता का नाही का? एक नंबर दाना होता का भाऊ, दाना. खरी दाना म्हणजे नाही तर कहाचा दाना म्हणाल, सोन्याचा दाना नाही. एक नंबर पोरगी होती, पोरगी. काही असो मात्र मन माट माझा मोठाच तृप्त झाला का. पण का करते का भाऊ, निस्ती स्वप्नामध्ये दिसते ना अशी हलवी हलवी उठवते. त्या मायले ना का करते का भाऊ, तिच्या हलवण्याच्या झपाट्यामध्ये साला पुरा माणूस ढिलाच्या ढिला पडून जातो. आता कसं आहे भाऊ, काही असो आता कसं कुवारा माणूस गा, आता कसा तरी पाहिजे. आता घेतो कसा तरी, पण आता पाहता पण काही असं भेटल बिटल ना. मस्त दाना माळ बघतोच नाही. अरे या माझ्या घरामध्ये चाकरी करता करता अर्ध्या वयामध्ये आला तरी आज तुझ्या जवानीला जाग आली. त्याचं काय झालं जी माझ्या, हा आता शकून नसतं पडला जी. असं का? आता कुवारा माणूस जी हा. का करता तर होतेच नाही का जी, त्याचा कमी जास्त हो का नाही जी मला. असा हो हो, मग आता एक काम करतो, तुला एक कोवडी काकडीच पाहून देतो, नाही का? नाही जे तुम्ही काही म्हणता बरं. हा? भूक लावते जी असं ते नको. एक काम करायची तुम्ही, चप्पा मोठा राहायचे असा लाल लाल, त्याच्यात राहायचे कार्या कार्या बिया देवाला द्या. मग का जमतेच्या मायले. हा, मग आता तुला टरबूजच देतो. सपना, अगं हे बेटी सपना गेली मामा. सपना बाहेर गेली. या मास्तरड्या सोबत प्रणयाचे रंग उधळायला गेली ती. विक्रम, जरा तोंड सांभाळून बोल. बरोबर आहे ना मामा. विश्वास कसा बसणार भाच्यावर. लाडाची पोर आहे ना ती. शेवटी सत्य कोणालाही कडूच वाटत असतं. विक्रम, नेमके तुला काय म्हणायचं आहे? तेच मामा, तेच जे तुम्ही ऐकत आहात. तुमच्या शाळेत तो काम करतोय ना, प्रतीक नावाचा तो मास्तरड्या, त्याच्यासोबत तुमच्या मुलीचा लफडा सुरू आहे. त्याच्यासोबत प्रणयाचे रंग उधळताना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. नाही नाही विक्रम, नाही. असा मी मुळीच होऊ देणार नाही. अरे प्रतापराव आले म्हणतात मला. हा, आणि जो कोणी माझ्या मुलीच्या वाटेला येईल त्याला निवडून टाकेल. विक्रम, तू खोटं तर बोलत नाहीस ना? मी कशाला खोटं बोलू मामा. तुमची शपथ आहे. विश्वास नसेल ना तर विचारा तिला ती आल्यानंतर. थांब सपना, थांबतेस थांब. आणि मला सांग, कुठं गेली होतीस तू? पप्पा, मी
मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती. मैत्रिणीकडे की प्रियकराकडे? विक्रम, जरा तोंड सांभाळून बोल. बघा मामा बघा, चोर तो चोर आणि वरून शिरचोर. चोराच्या उलट्या बोंबा. नाही पप्पा, मी खरंच मैत्रिणीकडे गेली होती. तिला बळं नव्हतं म्हणून तिला भेटायला गेले होते. तर येताना वाटेत प्रतीक भेटला, त्याच्याशी बोलत बसले बस. हा नुसता आरोप लावतो माझ्यावर. म्हणजे मी खोटं बोलतोय? मी खोटं बोलतोय? जाऊ दे विक्रम, जाऊ दे. पण बाळा, सपना, अगं हा तुझा बाप जिवंत असेपर्यंत तुला माझ्या परवानगी शिवाय लग्न करता येणार नाही आणि कुणाशी प्रेम संबंध सुद्धा करता येणार नाही, हे लक्षात घे. म्हणजे झालं बेटा. होय पप्पा. अहो तुमच्या आज्ञेबाहेर मी कधीच जाणार नाही, हा शब्द आहे माझा. पण पप्पा, मी काय म्हणते, बोल बोल बेटा बोल. मला ना थोडे 500 रुपये हवे होते. अगं कशाला? 500 कशाला? तर 5000 घे, पण कशासाठी ते सांग मला. हो पप्पा, सायंकाळी ना माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे, मला तिला प्रेझेंट द्यायचं आहे, त्याच्यासाठी हवे होते. द्याल ना? बिलकुल बेटा बिलकुल. हे घे आणि बर्थडे आटपून लवकर घरी यायचं. बरं, ओके. बरं का? बाय. येते पप्पा. बाय. चला. बरं विक्रम, अरे पण मी सांगितलेल्या कामाचं काय झालं? निश्चिंत राहा मामा, निश्चिंत राहा. मी सगळी व्यवस्था केलेली आहे. ती येईलच आत्ता इथे. राम राम पाटील साहेब. राम राम. या या जुलीताई या. यायला फार तुम्ही विलंब केला. बर असू द्या. बर जुलीबाई, आत्ता मात्र विलंब करू नका. अगं तुमचं नृत्य बघायला मी कसा आतुर झालोय. जुली, हर चटकदार सुरुवात आणि मोहून टाक मामाला तुझ्या नृत्य गंधात. बरं ठीक आहे, जशी तुमची इच्छा. ठीक आहे, हो द्या. बस. जुलीबाई, असा चटकदार होऊ द्या. सगळं पण मोहित करून घ्या.
सुटली थंडी गुलाबी माझी शराबी सुटली थंडी गुलाबी माझी शराबी आले मिनवतीची ना आले मिनवतीची ना सख्या तुम्हासाठी राया तुम्हासाठी सख्या थंडी गुलाबी माझी शराबी थंडी गुलाबी
सख्या तुम्हासाठी राया तुम्हासाठी सख्या तुम्हासाठी अगं जुलीबाई, अगदी तुमच्या नाच गाण्यावरती मी जाम खुश झालोय. हो का पाटील साहेब? मग या आनंदाच्या क्षणी तुमच्या नाच गाण्याचा मोबदला. बरं साहेब, मग मी निघू? मला जायला खूप उशीर होतोय ना. ठीक आहे, ठीक आहे पाटील साहेब, जाते मग. निघा. जुलीबाई, अगं मला कचित प्रसंगी जरी तुमची गरज भासली पण जरूर या बरं का. हो पाटील साहेब, अजिबात चिंता करू नका, मी नक्कीच येणार. बरं ठीक आहे, मग जाऊ मी. ठीक. तर ठीक आहे. सर मी आत येऊ का? यस, कमेन. कोण? प्रतीक, चाल ये बैस. नाही सर, नाही, मला बसायला वेळ नाही. अरे तुला बसायला वेळ मग आलास कशाला इथे तू? सर तुमच्या स्वप्नाच्या आग्रहास्तव मी इथे आलेलो आहो आणि मला महत्वाचं बोलायचं आहे. बोल, निसंकोचपणे बोल, तुला काय बोलायचं आहे ते. सर तुमच्या स्वप्नावर माझं खूप जीवापाड प्रेम आहे आणि आम्हाला आणि स्वप्नाचं आणि तुमचं जीवावर प्रेम आहे. होय सर. आणि तुमच्या प्रेमाला माझी सहमती हवी आहे. होय सर, होय. असंच ना? होय सर. सर असं झाल्यास मी तुमचा खूप खूप आभारी आहे सर. तुमचं एकामेकावरती जीवापाड प्रेम आहे आणि तुम्हाला लग्न सुद्धा करायचं आहे. होय सर. तुमच्या या लग्नास माझी सर सर बोला सर. परवानगी आहे. खरंच सर. सर तुम्ही खूप महान आहात सर. सर तुम्ही दयाळू आहात. प्रतीक, नुसता दयाळू नाही, अरे तर खूप मायाळू सुद्धा आहे मी. आणि प्रतीक, हा येत्या या 10 दिवसात तुमचं शुभ मंगल सुद्धा लावून देणार आहे. घरी जा आणि तुझ्या आई वडिलांना निरोप कळव. हो सर. होय सर, येतो मी.
त्या मायले झाला बे रग्या झाला. त्या मायले पुरा कसा पागल झाल्यासारखा झाला बे बापा. साला मलेरिया झाला का लवेरिया झाला काही समजत नाही का त्या मायले. साला कोणता रोग झाला असेल म्हणतो मले. साला दिवसा तर मस्त झोप लागते का पण रात्री बेटी लाग नाही ना. आणि साला का करते का भाऊ रात्रीचा मोठा प्रॉब्लेम. साला भूत हो का लावडीन हो का हो न का नाही का त्या मायले. साली झोपलो झोपायला गेलो म्हणजे येते अशी हलवू हलवू करते आणि सप्प माझा सत्यानाश करून टाकते का. अरे ना असा वाटते का रात्रीचं पुरा वल्ला वल्ला करून टाकते शरीर घामानं. काहीच्या काही नको समजा. नाही तर माहित आहे मला आजकाल लोकांची बुद्धी मोठी भ्रष्ट झाली आहे. भारी चालते मारीच्या. पण ते साला आता काही असो का साला मी नावाचा रग्या अशी टोच मारतो का नाही पुरा अशा टोचीनं टोच मारू मारू सतत मारतो ना पुरे ताणे कसं असं वेचूनच खातोय. मायले आता पाहूनच टाकून आता काही होऊन ज्या बहीण मी रग्या. थांबणं तर कहालोशी येऊनच पडते असतं. अव सप्पा फुटफाट होईल ना तुझ्या हेडलाईन. अबे तेच हो स्वप्नामध्ये येत होती माझ्या. बाई तसा नाही म्हणलो. काय म्हणतोस कोण सपनात येते. माझ्या स्वप्नामध्ये येत होतीस का नाही तू. गोरी गोरी झुमकेवाली. ए झुमकेवाली नाही मी काय लावणीवाली समजलं ना. लावणीवाली मग का. आणि माझं नाव आहे जुली. हो मोठा सुंदर नाव आहे बाई जुली. पण एवढ्या मी का म्हणत आहो काय एवढ्या घाई म्हणजे कोठी हो. मी त्या हातझाडीच्या दवाखान्यात गेली होती. बाई मी म्हणतो तू त्याच्याकडे नको जाऊ. अरे पागल त्यांच्याकडे काऊन गेलती तुला ठाऊक आहे का. त्याच्या दवाखान्याचं उद्घाटन होता म्हणून मी गेली होती. मी का म्हणतो बाई काय कोणाकडे जा बरं त्याच्याकडे नको जाऊ. तुझं उद्घाटन करून टाकल ना तर. तुझं उद्घाटन करल तर तुला काय करायचंय. हे तर तुला का होते म्हणते. तर कहाला अशी करतेस तर तू. मी काय करते सांग बरं. तर तुम्हाला झोपू काऊन नाही देत. आणि साला रोजही पाहिजे तर माझ्या स्वप्नामध्ये येते ना अशी हलवू हलवून टाकते कशी तेल लावून. कहाला अशी तर करतेस तर तू. हा त्याचं काय तुला सांगू. तू की नाही मला खूप आवडतस ना म्हणून मी तुझ्या स्वप्नात येते. तुला अशी हालते. हे तर माझ्या मनातलाच बोलली मी बाप्पा. जेव्हा तर केव्हापासून होता तुला माहित नाही. जेव्हा मी तुझ्या मालकाच्या इथं लावणीसाठी आलती ना तेव्हापासूनच. जमला आता थांब लावतो सेटिंग. तेव्हा तर मी घरातच होतो ना तर पाहालीच कुठून तर तू. घराच्या मागच्या खिडकीतून पाहिलं तुला. मी का म्हणते बाई काय अच्छा घराच्या मागून कोणाच्या खिडकी म्हणजे असं वाकून वाकून असं नाही पाहावा. आता कसं आहे बाई
कोणाची नजर कशी ना कोणाची कशी. आता मी बाका आहे बरं आहे तर बरं आहे, नाही तर भाई लोकांची मोठी नजर पापी गो. मग मला सांग मी काय करू, माझा जीव जळलाय ना तुझ्यावर खरंच. अबे बाप्पा माझ्या तर मनातलाच बोलली बे. याची वाट वाट होतो जमला तुझा जमला. बरं मी का म्हणतो बाई, खरं सांगू का तुला, तुला पाहून माझं कसं सुटतो तोल आणि कधी बोलत नाही मात्र झोल. आता त्याचं काय झालं बाई, आता काही असो तू म्हणतेसच तर आता करूनच टाकून आपलं आणि वाजवूनच टाकून. इतक्या लवकर हो, आता कसं भाई काही वेळी मी राहू म्हणतो आता तुला. पण आता मी काय म्हणतो बाई, काय म्हणते, तुला एक सांगावंसं वाटतं. काय कसं? का सांग ना. तुझी बघून मस्त जवानी झालं काळजात पाणी पाणी. तुझ्या नयन शराबी ग, तुझे गाल गुलाबी सजनी ग सजनी ग सजनी तुझे नयन. सजनी ग सजनी ग सजनी तुझे सजनी ग सजनी ग सजनी तुझे नयन शरा. तुझ्यासाठी काहीतरी करास नाही लागत का बाई. बरं रघु मी काय म्हणते, जाऊ मग मी आता जातेस नंतर भेटू ना.
मग कवा देतेस तर माग देतो म्हणली होतीस ना तू तुझा हात म्हणतो हातात कवा देते मी काय म्हणतो एक वेळ देऊन दे ना तर मग मस्त करून ना तर प्रेम म्हणतो प्रेम मी काय म्हणते प्रेम पण करू पण त्याचं काय आधी लग्न तर होऊ दे नंतर खूप सारा प्रेम करू आपण मग चालेल ना का पहिलं लग्न करून म्हणतेस बरं मग मस्त करून काही हरकत नाही सकाळ दुपार संध्याकाळ मस्त टकाटक मध्ये बाप रे बाप 3 टाइम एक काम करून ना बाई सकाळ संध्याकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा म्हणशील तेव्हा सणासण मध्ये कसं असं केलं एक नंबर तू म्हणशील तेवढा करून झाला ठीक आहे तू म्हणशील तसंच बरं येतं म्हणतेस जाऊ बाय 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 जमला वे रग्या जमला आता रग्या तू सुखी झालास आलं का कॉलर टाईट करीन तुला आता जुलीचा म्हणते सकाळ संध्याकाळ दिवस सणासण कशात तेल लावून काही होऊन जा बरं आता जमला बेस साला एवढ्या दिवसापासूनचा कसा ढिला पडून गेला होता भाऊ पण आता वाचलास रे रग्या वाचलास भेटला पार्टनर आता जमला आपला जांगड गुप्ता कसं तेल लावून येतं मग हे गणेशा मी तुझी मनोभावे पूजा करते मला पावन हो देवा तुझ्या कृपेने मी एका बाळाची आई होणार आहे तू माझी इच्छा पूर्ण केलास पण माझी आणखी एक शेवटची इच्छा पूर्ण कर देवा परमेश्वरा मी फार मोठ्या संकटामध्ये आहे त्यातून मला मुक्त कर देवा तू एका अभाग्नी स्त्रीची लाज राखून माझा सौभाग्याला वाचव देवा माझ्या पतीला सद्बुद्धी दे देवा मी तुझी जन्मभर सेवा करेन हीच तुझ्या चरणी प्रार्थना करते मी नमस्ते गीता मॅडम कोण तुम्ही मी ओळखलंच नाही तुम्हाला हमसे ना पूछे मैडम हमारी पहचान जान जाओगी हमें तो आएगा तूफान रहने दो छोड़ो ये बातें यहीं पर फिलहाल तो हम हैं आपके मेहमान आपण आम्हाला कसे ओळखणार गीता मॅडम कारण ही आपली पहिलीच भेट आहे ना हा आता विजय आणि मी आम्ही दोघे खास मित्र आमची खूप मैत्री आहे आणि रोजच त्या जुलीबाईच्या कोठीवर आमची रंगीत मैफिल रंगत माझ्या नवऱ्याला वाईट मार्गावर नेणारे तुम्हीच अर्थातच तसंच समजा हवं तर पण का मिळते हे तुम्हाला सर्व करून समाधान आसुरी आनंद मिळतोय मला साला विजय माझ्या प्रत्येक कामामध्ये आडवा येतोय म्हणून
म्हणून तुझ्या नवऱ्याला बाई बाटली दारूच्या व्यसनी लावलंय मी. बरबाद केलंय साल्याला, बरबाद. बस करा. तुमचं काही ऐकायचं नाही. माझ्या सुखी संसाराला तुमची गाडी नजर नकोय. चला निघा इथून. सुखी संसार, तुमचा सुखी संसार? कशाला खोटं बोलताय गीता मॅडम? तुमचे दुःख, तुमच्या यातना, विजयचे नेहमी दारू पिऊन तुमचा छळ करणे याची मला मुळीच कल्पना नाही असं वाटते काय तुम्हाला? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हेच, असल्या दारुड्या माणसासोबत संपूर्ण आयुष्य घालवण्यापेक्षा त्याला कायमची सोडून दे आणि चल माझ्या बरोबर. अगदी सुखात ठेवीन तुला. हरामखोर नीच. वाटते की नाही? आज पहिल्यांदाच या विक्रमच्या गालात मारून तू स्वतःवर खूप संकट ओढून घेतो. अरे नीच माणसा, अरे तो कसाही असला तरी तो माझा पती आहे. आणि या घरात पतीकडून किती छळ झालं ना तरी मी ते सहन करायला तयार आहे. पण तुझ्यासारख्या नालायक माणसासोबत शी. चला, आणखी पुन्हा एकदा विचार करा. एक चान्स पुन्हा देतोय आणि हे ऐकण्यातच तुझं भलं आहे. मला तुमचं काही ऐकण्याची इच्छा नाही. निघा इथून. विजयला मूल झाल्यानंतर ते सुधारतील. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आत्ताच्या आता निघा इथून. बाळ? कुणाचं बाळ? मॅडम, तुमच्या पोटात जो वाढत आहे ना तो विजयचा नाही, तर ते दुसऱ्याचं बाळ आहे. असे नीच शब्द तोंडातून काढले तर? विजय माझा पती आहे आणि हा बाळ विजयचाच आहे. इतकी खात्री आहे तुला विजयची? का नाही? पती असताना कुणाचा बाळ असू शकते? राहू शकते. अगं, पती असतानाही दुसऱ्याचं बाळ राहू शकते. आणि तुझ्यासारख्या भटक भवानीच्या पोटी तर कुणाचंही बाळ असू शकते. पहिल्यांदाच माझ्या गालात मारून एका विकृत सैतानाला जागृत केला आहेस तू. आता बघ तुझ्या सातबाऱ्यावर या विक्रमचे नाव कसे चढवत होते. चल ये, जवळ ये, लाजू नको. अगं ये, जवळ ये. मांजराची जात या वाघाच्या पंजाचा चावा घेऊन पळाली. ए गीता, अगं लई गरम केलीस या विजयचा माथा. आता बघ तुझ्या जीवनाचा कसा तमाशा करतोय ते. छेड़ा है तूने मुझे,
तुझे नहीं छोड़ेंगे। छेड़ा है तूने मुझे, तुझे नहीं छोड़ेंगे। मेरे जीने का अंदाज ही जुदा है। कहाँ शिकायत करोगी हमारी? हम ही शैतान, हम ही खुदा है, हम ही खुदा है। साला पडाला म्हणून वाचला, साल्याने जितकं मारलो असतो भडवा माझ्या सुखी संसारात मी टाकतो. गीते, ए गीते बाहेर ये. काय हो, कशाला आवाज देत आहे? तुमच्या डोक्याला काय झालं? आणि तुमच्या हातात चाकू? दूर अवदशे माझ्या अंगाला हात लावू नको. का तुम्ही मला असं टोचून बोलता हो? काय झालं हो तुम्हाला? का भूत जमला मला? भूत तुझ्या पायी पागल झालो, पागल. हो, पण का म्हणून? सांगा ना, काय अपराध केलाय मी? तुम्ही मला का असे नेहमी टोचून बोलता हो? हा तुझ्या पोटातला पोरगा माझा नव्हे. हा कुणाचा तरी पाप, हो पाप. तू माझी बायको नाही ते काय उलट? काय ऐकते मी? पवित्र गंगेसारखी निर्मळ असूनही असा घाणेरडा आरोप माझ्यावर का? नाही हो, पाया पडते हो मी तुमच्या. मला असे टोचून बोलू नका. काय झालं तुम्ही? अरे पोरा विजय, अरे कसला खेळ चालवलायस रे पोरा? अरे का निरागस पोरीला मारतोस? का छळ करतोस तिचा? अरे या जगातला कोणताच बाप स्वतःच्या पोटच्या गोळ्याला मारत नाही रे. असा मारायचं नसते बेटा. अरे तू कसाही आहेस, कसाही. हा कमी कसायचो सैतान, हो सैतान. पण विजय असा का करतोस रे तू? अरे पोरा, हे दारू सोडून दे. दारूमुळे तुझं भविष्य पूर्ण उद्ध्वस्त होईल रे बाळा. कारण तिच्या पोटात वाढत असलेला बाप माझा नव्हे. हे एक उलट आहे, उलट. अरे वाटेल ते बोलू नकोस. बोंबल्याचा नाही तर साल्यानं सपाची वाट लावून टाकतो. तुझ्यासारखे या कुलट्याला या घरात जागा नाही. चल निघ बाहेर, चल निघ. अरे पोरा, ऐकत का नाही रे तू? कमीत कमी तुझ्या पोटच्या पोराचा तरी विचार कर रे. पाहेमा
माझा भेजा खराम झाला. अव हा बाळ माझा नोहेवा. अव मी एक नपुसक आहे, नपुसक. विजय तू नपुसक? हो हो मी नपुसक आहे. होय मी नामर्द आहे. मग माझ्या पोटातलं बाळ? तो तुझा पाप हो पाप. नाही नाही, हे सर्व खोटं आहे. नाही, तुम्ही सांगा ना यांना, माझं तसलं कुणाशी संबंध नाही. अरे विजय, सुनबाई तसल्या वळणाची नाही रे. अरे बिचारी पवित्र आहे रे, पवित्र. आणि सुनबाईवर वाटेल ते आरोप लावू नकोस. तुम्हाला पाहतच आहे ना, मग घे पहा. आपला बाळ, आपला विजय नपुसक. नाही नाही, हे सर्व खोटं आहे बाबा. बाबा, हे कुणाचं तरी षडयंत्र आहे बाबा. चाली वेश्या. ते बिचारी मला सांगते. चल निघ, चल निघ म्हणतो घरात. हरपले देवान कसे करपले जीवन. हरपले कसे देवान हे करपले जीवन. नाही राहिले कुणी गुणाचे विसरले माणूस पण. नाही राहिले कुणीच कुणाचे विसरले माणूस पण. दिली हात मायेचा शोक दुरावली आपलीच लोक. दिली हात मायेचा शोक दुरावली आपलीच लोक. बाळ हे बाळ, कुणाच हे बाळ. बाळ हे बाळ, बाळ कुणाच हे बाळ. हो हरपले देव भान कसे ते. हरपले देव भान कसे ते करपले जीवन. मी जाते या घराच्या बाहेर. अहो, मी कुलटा आहे ना, मी व्यभिचारी आहे. तर ठीक आहे, जाते मीच. तिथं सांग, तुझ्या गळ्यातला मंगळसूत्र दे पहिलं. नाही नाही,
हरपले देव भान कसे ते करपले जीवन हरपले देव भान कसे ते करपले जीवन नाही राहिले कुणी सकुणाचे विसरले माणूस पण नाही राहिले कुणी सकुणाचे विसरले माणूस पण दिली रे हाक मायेचा शोक दिली रे हाक मायेचा शोक दुरावली आपलीच लोक बाळ हे बाळ बाळ कुणाच हे बाळ सुनबाई हे काय घडलं हे क्षणामध्ये ग हे विधाच्या परमेश्वर अरे या हसत्या खेळत्या संसाराला कुणाची वाईट नजर लागली अशा त्या भोळ्या भाबड्या पोरीच्या पोळीचा छळवाद मांडलाय बाबा बाबा या दुनियेची रीतच फार वेगळी आहे बाबा ह्या जगात सत्याला थारा नाही बाबा आणि स्त्रियांना तर मुळीच नाही बाबा ही स्त्री पुरुषांची आयुष्याचे आधारस्तंभ असते बाबा पण पुरुषांचं कर्तव्य तिचं छायेखाली जन्म घेतो बाबा मग ती स्त्री असो आई असो बहीण असो बाबा पण इथला पुरुष मात्र स्त्रीला त्याच्या खालच्या पायाची चप्पल समजतो बाबा मग माझ्यासारख्या उलटा बेबिचारी बेटीला या घरात कसं स्थान राहील बाबा बाबा नाही चोरी नाही तू पवित्र आहेस निर्मळ आहेस नाही आई नाही मी अपवित्र आहे ग माझा नवरा नपुसक आहे ग मग मला बाळ होणार तरी कुठून का आई बाबा मी वासनेने बरबटलेली एक स्त्री आहे हो माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको मीच जाते घराच्या बाहेर कायमची दूर जाते आई बाबा अगं हे छोटस घरकुल हा संसार सोडून जाऊ नको पोरी हा भाऊ सागर सगळं काही तारून नेल पोरी तू अशी जाऊ नकोस पोरी पोरी जाऊ नकोस हरामखोर साल्या जाऊ दे ना तिले ए तिथे चल निघ. चल निघ. मध्ये मध्ये येतेस ना तुझे डोळेच फोड.
हर पल देह भन कसते कर पले जीवन हरपले जीवन कसते करपले जीवन नाही राहिले कुणीच कुणाचे सर्व माणूस पण नाही राहिले कुणीच कुणाचे विसरले माणूस पण माहेचा शोक दिली रे हाक माहेचा शोक दुरावली आपलीच लोक